एक ठराव मांडतो की महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी या तरुणावर जो विश्वास टाकला त्या तरुणाला हा तालुका निश्चित प्रकारे आमदार करेल आणि हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्व मंडळी या निमित्ताने घेत आहोत. आपल्याला नियोजन करायचंय, अनेक गोष्टी करायच्या. कालच उमेदवारी जाहीर झालेली आहे. काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रात्री वातावरण बदललं. 3 दिवस झाले मी घरी बसतोय. मुंबईवरून आलो आणि घरी बसलो, कोणाचा फोन येईना. आला काय म्हणजे म्हणाले काय झाले साहेब, तुम्हाला काय माहिती आहे का? म्हटलं काय माहिती नाही बा, मी तुझ्या सरकार बसतोय इकडं. वातावरण जरा टेन्स मध्ये आलं की काय उमेदवारी का जाहीर होत नाही, उमेदवारी का जाहीर होत नाही. काल 4 वाजता प्रांताध्यक्षांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली आणि सत्यशील दादाचं नाव घेतलं, सगळ्या तालुक्यातून अभिनंदनाचा आमचा वर्ष. आम्ही उमेदवार, आम्ही त्यांच्या विरोधात तिकीट मागतोय आणि लोक आमचं अभिनंदन करतात की दादाला तिकीट मिळालं. काय योगायोग आहे दादा, काय वातावरण आहे तालुक्यातलं. इतका सुसंस्कारी तालुका आहे. या तालुका संस्कारक्षम आहे, शिक्षणाने पुढे आहे, उद्योगाने पुढे आहे, सगळ्यांनी पुढे आहे. हा अग्रगण्य तालुका आहे महाराष्ट्रामधला आणि या अग्रगण्य तालुक्याची उमेदवारी आपल्याला मिळाली. राजकारण जर पाहायचं म्हटलं तर गेल्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपण राजकारण पाहिलं की सातत्याने आपल्याला अपयश येत होतं. 10 वर्ष पहिल्यांदा आमदार झाला, परत शिवसेनेचा झाला, परत मनसेचा झाला, परत आपला झाला. हे असा सारखं हे रांगणं चालू होतं. परंतु मागच्या वेळेला खासदारकीला डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहिले. आपण सगळ्या पक्षांनी एकत्र आलो. आपण करती धरती मंडळी या परिसरातले सगळे एकत्र झालो आणि अमोल कोल्हे साहेब निवडून आले. अमोल कोल्हे साहेब निवडून आल्यानंतर आपण आमदारकीचा सीट देखील सक्षमपणे निवडून आणलं. शरद पवार त्यांच्याबरोबर कोण राहतो, उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्याबरोबर कोण राहतो, काँग्रेस बरोबर कोण आहे, कोण पक्ष सोडून गेलेले नाही आणि कोण निष्ठावंत आहे, कोण हा कारभार नीट करणार आहे, हे महाराष्ट्रातल्या लोकांनी हेरलं आणि परत आपल्याला खासदारकीच्या निमित्ताने कधी नव्हे एवढा 50,000 मताचा डोंगर देऊन, 1.5 लाख मताचा डोंगर देऊन आपल्याला निवडून आणलं. या तालुक्यात 50,000 मतं जास्त दिली. इतका चांगला लोकांचा विश्वास आपल्यावर असताना आपण सक्षमपणे आपला उमेदवार निवडून येतोय. परंतु गहाण राहायचं नाही. विरोधकांचं असं चाललंय तर ते रोज तुम्हाला सगळ्या तालुक्यात सांगत होते, अहो ते आनंदरावचं शरद रावचं पटत नाही, शरद रावचं सत्यशीलचं पटत नाही, आमचं सगळ्यांचं पटत आहे. हे कोणाला पाहत नाही. ती सगळी लोक ह्या भानगडी करत होते आणि त्या भानगडीवर काल पूर्ण विराम झाला आणि आणून आपले हे सगळं खटल्याचं घर जे आहे महाविकास आघाडीचा, ते सगळं एकत्र आहे. उत्तम प्रकारचं नियोजन आपण करू. आताच माझ्या मित्रांनी सांगितलं आल्यावरून किती गाड्या पाहिजे. दादा नियोजन आपण करू, कार्यकर्त्याला सक्षमपणे नियोजनाचा भाग म्हणून सहभागी करून घेऊ. परंतु इलेक्शन अत्यंत बारकाईने करायचं असतं मित्रांनो. डोळ्यात तेल घालून हे इलेक्शन करावं लागेल. स्पर्धा असते आणि स्पर्धा कमी समजायची नसते आणि सक्षमपणे त्याला तोंड देण्यासाठी आपल्याकडे सगळे अनुभवी मंडळी आहेत. त्यांनी 2-2, 4-4, 10 आमदार केलेले आहेत, 5-5 वेळा खासदारकीच्या निवडणुका केलेल्या आहेत, त्याचं नियोजन केलेलं आहे. सगळा पक्ष आपण पाहिलेला आहे, आपण स्वतःच नेते तयार केलेले आहेत. आपल्याला सगळ्याला अनुभव आहे आणि म्हणून या तालुक्याची युवकाची नाळ असेल, युवतीची नाळ असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, शेतकरी वर्ग असेल, कामकरी वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, या सगळ्या वर्गाची एकत्र बोट बांधून त्यांना योग्य असं नेतृत्व देण्याच्या दृष्टीनं जे कर्तृत्व शरद पवार साहेबांनी देशामध्ये दाखवलं ते कर्तृत्व जोपासण्याची आणि त्यांना उमेदवार निवडून देण्याची संधी आपल्याला आहे. सत्तेचा कायापालट निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातलं वातावरण आहे. सरकार बदलायचंय. आपल्याला फक्त दादा निवडून नाही आणायचा. महाराष्ट्राची लोक सरकार बदलणार आहेत आणि त्या सरकारमध्ये आपण सगळे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असतो. आता लोक सांगतात सत्तेत असल्याशिवाय काम करता येत नाही, परंतु सत्ता देखील लोकांच्या विश्वासावर आपण आणायची असते. लोकांना फसवून सत्ता आणायची नसते आणि फसवलेल्या सत्तेबरोबर आपण जायचं नसतं. या तालुक्यामध्ये आमचा प्रबळ विरोध आहे दादा.
कशाला विरोध आहे? भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं या देशातली जी आहेत ती आमच्या सर्वसामान्य माणसाला मान्य नाही आणि त्याच्या विरोधात आम्ही ही निवडणूक लढतोय. जो कोणी भारतीय जनता पक्षाचं बोट धरेल तो आमचा माणूस नाही. आमचा माणूस कोण? जो आरएसएसच्या विरोधात, भाजपच्या विरोधात कणखरपणे बहुजन समाजामध्ये उभा राहून शाहू छत्रपती फुले छत्रपतींचा महाराष्ट्र योग्य दिशेने नेण्याचं काम जो करेल त्याच्या पाठीमागे आहोत. ही विचारधारा आपल्याला जोपासायची. मी या ठिकाणी परत बोलता येईल, उत्साह आहे, आजचं वातावरण चांगलं आहे. आपल्याला परवाच्या दिवशी नॉमिनेशन भरायचं आहे. नॉमिनेशन भरण्याचं नियोजन आपल्याला करायचंय. कार्यकर्ते रात्रीपासून सगळे आपल्याला विचारायला लागले. सगळ्या मोहळाच्या भाषा जागेवर येत आहेत आणि 1-2 दिवसामध्ये उद्या सकाळपर्यंत आपल्याला सगळे शिवसेनेसहित आपण सगळे लोक एकत्र येऊन परवाच्या दिवशी जो नॉमिनेशन भरायचा आहे ते आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं आहे की हम भी कुछ कमजोर नहीं है. कुणी काही सांगत असेल मी फार सशक्त आहे, अमका आहे, तमका आहे, आम्ही सुद्धा अशक्त नाही. आम्ही फार सशक्त आहोत. आम्ही शरद पवारांच्या विचाराची लेकरं आहोत. आम्ही बलिदा घेणारी माणसं नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना काळजीपूर्वकपणे परवाच्या दिवशी नॉमिनेशन भरताना माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहील की महाविकास आघाडीचं जे नियोजन असेल. यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्या सर्व सभासद खातेदार कर्जदार हितचिंतकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर यशवंत परिवार आपल्यासाठी घेऊन आले आहे नाविन्यपूर्ण कर्ज योजना. यशवंत गोल्ड लोन शुद्ध 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा तब्बल 62,000 रुपयांचं कर्ज, तेही अगदी 9.5% व्याज दरावर. आणि विशेष म्हणजे दरमहा हप्ता भरा आणि मिळवा फक्त 8.5% व्याजदर. तात्काळ कर्ज मंजुरी आणि सोपी व जलद प्रक्रिया. यासोबतच मिळवा आकर्षक वाहन तारण कर्ज, तेही फक्त 11% व्याजदरात. त्यातही नियमित भरणा करून मिळवा 1% व्याजावर सूट, म्हणजेच 10% व्याजदरात मिळतंय वाहन तारण कर्ज, तेही आपल्या यशवंत पतसंस्थेत. आपल्यासह आपल्या कुटुंबाला यशवंत करण्यासाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळवंडी. आमच्या शाखा पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळे फाटा आणि नारायणगाव. ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आताच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या. यासह आकर्षक ठेव व्याजदर, त्यासोबतच दामदुप्पट ठेव, स्थावर मालमत्ता तारण कर्ज अशा नाना विविध योजनांसाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला. संस्थेची ठळक वैशिष्ट्ये: कोर बँकिंग सुविधा 5 शाखांमार्फत उपलब्ध, NEFT, RTGS, IMPS, कुठेही पैसे पाठवणे, पैसे मागवण्यासाठी उपलब्ध, तसेच लॉकरची सुविधा, सुसज्ज इमारतीसह मुख्य कार्यालय व शाखा, तसेच संस्थेत लवकरच नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होते. आपले नम्र माननीय चेअरमन महादेव भाऊसाहेब वाघ तसेच व्हाईस चेअरमन संस्थेच्या व्यवस्थापिका यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.